नमस्कार, मी नम्रता आणि आज मी बनवणार आहे कंडेन्स्ड मिल्क. हे मिल्क आईस्क्रीम, स्वीट, कुठली खीर आणि कुठल्याही प्रकारची मिठाईमध्ये हे यूज होतं आणि अगदी झटपट आणि एकदम साध्या सोप्या सरळ पद्धतीने हे तयार होतं. तर यासाठी मी एका अशा व्हाईट पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे एवढी 1 वाटी भरून साखर टाकायची आहे आणि आता याला कंटिन्यू पळीने हलवत याला आटवायचं आहे, म्हणजे साखरेला या दुधासोबत कॅरेमलाइज करायचं आहे आणि यालाच म्हणतात कंडेन्स्ड मिल्क. हे दूध जवळजवळ अर्ध्याच्याही थोडंसं कमी इथपर्यंत आटवायचं आहे. जसं जसं हे म्हणजे साखरेसोबत मेल्ट होत आहे दूध, साखर याच्यामध्ये विरघळत आहे, तसं तसं दुधाचा कलर एकदम छान असा हलका असा पिवळसर होत आहे. बाजारात सुद्धा कंडेन्स्ड मिल्क मिळतं, पण त्यापेक्षा हे घरीच बनवलेलं कधीही चांगलं. अगदी सरळ एकदम सोप्या पद्धतीने बनतं हे दूध आटत आलेलं आहे. वाईड पॅन याच्यासाठी घ्यायचा कारण का दूध असं उतू नाही जात. आता याच्यामध्ये अगदी किंचित एवढा असा बेकिंग सोडा टाकायचा आहे, त्याच्याने दूध आणखी घट्ट येतं. आणि याला आणखी थोडंसं बेकिंग सोडा व्यवस्थित छान याला मिक्स करून घ्यायचा आणि तयार आहे कंडेन्स्ड मिल्क. आईस्क्रीममध्ये हे खूप टेस्टी लागतं, खूप छान वाटतं. साखर टाकण्यापेक्षा हे यूज करायचं आईस्क्रीम आणि कुठली स्वीट बनवताना किंवा खीरसाठी. त्याची चव आणखी छान वेगळी एकदम छान टेस्ट बनते त्याची. आणि पहा हे किती छान क्रीमी स्मूथ असं छान कंडेन्स्ड मिल्क तयार आहे.